इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहर आणि परिसरातील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नावरून नाशिक महापालिकेत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. गुरुवारी महापालिका आयुक्त दालनाबाहेर शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले. यावेळी दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक वाद झाला. शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रवीण तिदमे हे खड्ड्यांमुळे अपघातात बाधित झालेल्या कोतकर कुटुंबियांना सोबत घेऊन आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र आयुक्त दालनात उपस्थित नसल्याने तिदमे यांनी दूरध्वनीवरून कोतकर कुटुंबाचा आयुक्तांशी संवाद साधून दिला आणि त्यानंतर तिदमे आयुक्त दालनाबाहेर या विषयावर पत्रकार परिषद घेत होते. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटनेते केशव पोरजे आपल्या समर्थक नगरसेवकांसह अचानक तेथे पोहोचले. त्यावेळी त्यांनी तिदमे यांना उद्देशून तुम्ही स्वतः सत्तेत आहात तरी तुम्हाला खड्ड्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावं लागत आहे, त्यापेक्षा सत्ता सोडा, आपण दोघे एकत्र रस्त्यावर उतरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा देऊ असं म्हटलं. त्यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची आणि शाब्दिक चकमक झाली. यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. तुम्ही आत्ताशी आले, आमचे शिवसैनिक सकाळपासून इथं आंदोलन. आम्ही पण सकाळपासून नाही, तुम्ही आता आले. तुम्ही बघा आता आले. शिंदे साहेबांकडे आहे, मग खड्ड्यांचं जबाबदारी कोण घेणार? जनसामान्यांसाठी मांडती. बरोबर आहे. बघा, नगरविकास खातं हे शिंदे साहेबांकडे आहे. शहरातल्या खड्ड्यांची आज परिस्थिती काय झाली? सत्तेत राहायचं आणि आंदोलन करायचं म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रडल्यासारखं करायचं. बघा, तुमचं आंदोलन निषेध करतो. तुमचा निषेध करतो आम्ही, विरोध करतो. तुमची भूमिका काय? काय भूमिका काय चालली? सभागृहात बोलू दिलं जात नाही. सभागृहात तुम्हाला तरी बोलू दिलं जाते का? आम्हाला सांगता बोललो आम्ही एक तास. काही नाही. सभागृहात धमकी दिली जाती. जास्त कोणी काय बोललं तर 6 महिन्यासाठी निलंबन केलं जाईल. तुमची काय? आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडली. तुमची शिवसेना राजकारण करते. तुम्ही विशेष महासभेची मागणी करताय आणि होत नाही. काय चाललंय? कधी डिक्लेअर केली? आज केली. आज आम्ही आंदोलन केल्यावर डिक्लेअर केली. आंदोलन केल्यावर ऑलरेडी त्याला पत्रव्यवहार केला. नाही, पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. हे बघा, विरोधक म्हणून तुमची कुठली भावना भूमिका दिसत नाही आतापर्यंत. बरोबर आहे. जबाबदारी झटकायची त्यापेक्षा आम्ही बाहेर आमच्या सोबत उभे राहा. काय तुमचं आंदोलन दाखवा तुम्ही आतापर्यंत. विरोधी पक्षातच आहे ना आम्ही. तुम्ही सत्तेत राहून कसं काय आंदोलन करताय? आम्ही जनसामान्यांसाठी जिथं गरज आहे तिथं आंदोलन करायचं, तिथं आंदोलन करणार आम्ही. बरोबर. म्हणजे खातच तुमच्याकडे, त्याच्याबद्दल कसं काय आंदोलन करता? खात्याबद्दल नाही आंदोलन आहे. मग खड्डे कसे काय पडले? ती जबाबदारी कोणाची? जो कोणी इथं ठेकेदार आहे ज्यांनी काम केलं होतं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. त्याच्यावर दाखल सांगितलं माहिती असून दिले ना. बघा, 2 महासभेपूर्वी महापौरांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढे गुन्हा दाखल झाला. ठीक आहे ना, कसं दाखवून त्याला बघू. आता का म्हणजे अजून किती बळी जाण्याची वाट बघा. तुमचे उपमहापौर शेजारी होते रुलिंग देताना. कधी होणार ते बघा. रुलिंग दिल्यानंतर 3 लोकांचा बळी गेला. म्हणजे आता अजूनही तुम्ही किती बळी झाला? याच्या पुढे कुठला अपघात होता कामाने संबंधित जेवढे काही खड्डे असतील ते सगळे त्यांनी बुजवले पाहिजे आम्ही सांगितलं आहे. तुम्ही आता का सांगताय? तुम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहात. सकाळपासून शिवसेनेचे सर्व नगरसेवक पायऱ्यावर बसून आंदोलन करताय. आम्ही आंदोलन केलं, नंतर महापौरांनी लगेच स्टेटमेंट काढले की 1 तासांनी की 7 तारखेला मी विशेष महासभा घेते. हे सगळं कुठेतरी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पोटात दुखलं आणि त्यांना लोक नाव ठेवायला लागले की तुम्ही काय करताय. म्हणून शिंदे गटाचे 2च नगरसेवक या ठिकाणी येऊन आंदोलन करताय. मग बाकीचे नगरसेवक कुठे आहे? शिंदे गटाचे गटनेते कुठे आहेत? उपमहापौर कुठे? हे बघा, शिंदे सेनेचे उपमहापौर आहेत, शिंदे सेनेचे गटनेते नाहीये आणि त्यांनी सत्तेत असून आंदोलन करणं हे दुर्दैवाची गोष्ट आहे. ही कुठेतरी भारतीय जनता पार्टीची ते लाचारी करताय. यांनी त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा होता तर आंदोलन करण्याची गरजच नाही. महापौरांनी आयुक्तांनी त्वरित त्यांना मदत जाहीर करायला हवी होती. आज ते पीडित कुटुंब या ठिकाणी गेल्या 2 तासापासून बसलंय. ना आयुक्त आले ना महापौर आले आणि जे शिंदेची सेना आज
आंदोलन करतील, मग त्यांचे उपमहापौर का नाही आले या ठिकाणी? महापौर उपमहापौरांचं असं म्हणणं आहे की शहरातले खड्डे चुकीचं आहे. या परिवाराला जर तुम्हाला खरंच शिंदे सेनेला मदत करायची होती तर शिंदे सेनेनी त्यांच्या घरी जाऊन मदत करायची होती. त्यांना इथं आणून आंदोलन करून त्याचं राजकारण करायला नकोय. याचं खरं राजकारण जर कुणी केलं असेल तर शिंदे सेनेनी केलं. आमचे जे काही नगरसेवक इथे आले आहेत, पहिले कुटुंब आलं होतं, त्या कुटुंबाला नंतर आमचे नगरसेवक तिथे त्यांच्यावर आले आहेत, कारण त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी शेवटी ते इथे येऊन आंदोलन करणार होते. तर त्यासाठी आमच्या नगरसेवकांनी त्यांना घेऊन इथे आंदोलन केलंय. आणि त्यामध्ये तुमचा शुद्ध शिवसेनेचा प्रश्न नाही आहे. अधिकारी ते घेऊन तुमच्या सेनेचीच माणसं घेऊन आली होती, मात्र एकही अधिकारी त्यांना भेटायला तयार नाही. संबंधित हित भेटायला तयार नाही. तुमचा 3-3 तास उपमहापौर बसून आहे, राहिले. सत्य तरी का? तुम्हालाच न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आहे ना. हे बघा, संबंधित हा विषय मला ज्यावेळेस कळाला, मला संबंधित नगरसेवकांचा फोन आल्यानंतर ते लगेच त्वरित मी हजर होऊन आम्ही लगेच तो विषय कसा मार्गी लागेल व प्रशासनाशी बोलून अतिरिक्त आयुक्त ज्या काही मॅडम त्यांनी त्यांना बोलवलं तिथे आयुक्तांना, उपायुक्तांना, व त्यांच्या थ्रू जे काही आयुक्तांशी बोलणं आलं ते सगळं आपण बघितलेलं आहे. व निश्चित त्या कुटुंबाला त्यांना कसं काय चांगला निधी देता येईल, त्यांच्या कुटुंबाला त्यासाठी काय सात्वनपर आपण काय मदत करू शकतो, त्यासाठी निश्चित शिवसेना बांधील आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुद्धा आमचं बोलणं झालं आहे व त्यांना त्या संदर्भात शासनाकडून सुद्धा काय मदत करता येईल त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे बघा, झालेला प्रकार जो काही युबीटीनी तिथे येऊन जो काही आम्ही त्या कोतकर कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी त्यासाठी आम्ही चाललो होतो, पण त्या ठिकाणी येऊन जे काही राजकारण युबीटीने केलं व तिथल्या घटनेचा त्यांनी जो काही प्रकार केला निश्चित तो निंदनीय आहे. त्याचा मी शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो, कारण अशा ठिकाणी कुठलं राजकारण करण्याची आवश्यकता नाही. उलट त्या कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. पण युबीटीने तिथे येऊन जो काही प्रकार केला निश्चित एकदम दुर्दैवी आहे व पूर्ण नाशिककरांनी आज जो काही प्रकार बघितला निश्चित त्याचा ते निषेध व्यक्त करते. तुमची सत्ता आहे, तुमची पालिकेमध्ये सत्ता आहे, अशा वेळी त्या कुटुंबाच्या घरी जाऊन मदत करणं अपेक्षित असताना त्या कुटुंबियांना इथे 2 तास महापालिकेत येऊन बसावं लागलं, आंदोलन करावं लागलं. हे बघा, पक्षाच्या नगरसेवक जे काही पक्षाचे आमच्या नगरसेवक इथे आले, जे काही बाळासाहेब ठाकरेंचं ब्रीद वाक्य आहे की 80% समाजकारण व 20% राजकारण. आपण बघू की जरी आम्ही सत्तेत आहोत, पण सत्तेत असताना सुद्धा तिथे चुकीचं आहे का जो काही कंत्राटदारांनी चुकीचं काम केलेलं आहे, तर त्याच्या विरोधात त्या कुटुंबाला कसा न्याय मिळवता येईल यासाठी आमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे व निश्चित या आंदोलनाचं सर्व शिवसेनेतर्फे आम्ही स्वागतच करतो. नाही, पण त्या कुटुंबात खरं तर काल पती दोन्ही नेत्यांमधील वाद विकोपाला जात असल्याचं पाहून बाळ दराडे यांनी तत्परतेने त्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांना शांत करत वाद मिटवला. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून प्रत्यक्ष रस्त्यावरील खड्डे भरण्याऐवजी महापालिकेत रंगलेले हे राजकीय नाट्य सध्या शहरात चर्चेचं ठरत आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.